हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. सैनिकी समतोल. ओवीचा शेवट करताना लाओत्से सांगतो की ज्यावेळी सैनिकी कारवाई अपरिहार्य असते त्यावेळी शांतपणे आत्मसंयम ठेवणे हाच उत्तम उपाय असतो. लाओत्से येथे मध्यम मार्ग सांगत आहे, समतोल सांभाळत आहे आणि तो मार्ग आध्यात्मिकही आहे. दुसऱ्याने हल्ला केला, चढाई केली, आपले हिसकावून घेतले, स्त्रियांची खोडी काढली, जबरदस्तीने गुलाम बनवले तर येथपर्यंत मजल जाईपर्यंत वेळ घालवायचा नाही. वेळ यायच्या आधीच सावध राहायचे, त्याआधीच तयारी करून ठेवायची आणि आयत्या वेळी कमी पडू नये म्हणून मधूनमधून लुटूपुटीची सवय सुरू ठेवायची. आपणहून कोणावरही हल्ला करायचा नाही, कोणाचे काहीही लुबाडायचे नाही, स्त्रियांवर वाईट नजर ठेवायची नाही. आपले आपण स्वकष्टाने तयार करून जीवन शांततेने जगायचे. परंतु जर कोणी वाकडा डोळा केला तर तत्क्षणी वेळ न घालवता अशाला कंठस्नान घालायचे. हे सर्व वेळीच करायचे, नाहीतर चुकीचा संदेश पोहोचतो की हे लोक 10 अंक मोजतात, तोपर्यंत शत्रू लुटून निघून जातो. असेच उदाहरण घालायचे की कोणी वेडीवाकडी नजर वर करणारच नाही. आपल्या समाजाचे, आपल्या राष्ट्राचे व्यक्तिमत्व असेच निर्माण करायचे की कोणी खोडी काढायला धजणार नाही. हाती सुदर्शन चक्र सदा तयार हवे. वेळ आल्यास हा सुदर्शन चक्र फेकतो याची खात्री इतरांना असायला हवी. अशीच आपली वैचारिक ओळख करून द्यायची. अध्यात्माला सैनिक आणि संन्यासी हातात हात घालून जगायला हवे आहेत. श्रीमद भगवद्गीतेचा हाच महान आणि सर्व काळी जगाला अत्यंत उपयुक्त असा उपदेश आहे. सैनिक सदा सज्ज असायला हवे आहेत, परंतु सैनिक आध्यात्मिक हवे आहेत. त्यांचे जीवन सदा आनंददायी असायला हवे. त्यासाठी त्यांना आत्मज्ञान असायला हवे. म्हणजे युद्धाचे जे दुर्गुण आहेत ते ऐन रणांगणावर प्रबळ होणार नाहीत. राजा कसा असावा, योद्धे कसे असावेत याचे अगदी अलीकडील फार फार उत्तम उदाहरण म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचे मावळे. एकही डाग नसलेले स्वच्छ चारित्र्य राजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी आपल्याला आदर्श म्हणून घालून दिले आहे. आम्हाला दुसऱ्याचे काहीही नको, परंतु आम्हाला आमचे निश्चितच हवे आहे आणि त्यासाठी आम्ही आक्रमक आहोत. सैनिकांचा उदो उदो लढाई पुरताच व्हायला नको, तर तो सदा व्हायला हवा. अशा प्रकारे सैनिकांचे आचरण असायला हवे. त्यांची धास्ती नाही वाटली पाहिजे, त्यांच्याबद्दल विश्वास वाटला पाहिजे. जेथे सैनिकांची, पोलिसांची, न्यायालयांची आवश्यकता भासते तेथे समाजाची काय लायकी आहे हेच सिद्ध होते. लाल दिव्याला आम्ही तेथे पोलीस पकडत असेल तरच थांबणार, नाहीतर बेदरकारपणे पुढे निघून जाणार. यास्तव सर्वांनाच आत्मजागृती, आत्मसंयम, आत्मज्ञान असणे ही काळाची गरज आहे. Even in victory, there is no beauty, and who calls it beautiful is one who delights in slaughter. He who delights in slaughter will not succeed in his ambition to rule the world. The things of good omen favor the left. The things of ill omen favor the right. The lieutenant general stands on the left. The general stands on the right. That is to say, it is celebrated as a funeral rite. The slaying of multitudes should be mourned with sorrow. A victory should be celebrated with the funeral rite. जय मिळाला तरी त्यात जराही सौंदर्य नसते आणि ज्यांना त्यात सौंदर्य दिसते ते संहारात प्रसन्नता मिळणारे असतात. ज्यांना संहारात प्रसन्नता मिळते त्यांना जगावर अधिपत्य गाजवण्याच्या त्यांच्या महत्त्वाकांक्षेत कधीही यश मिळणार नाही. शकुनाची लक्षणे डाव्या बाजूला प्रभावी असतात, अपशकुनाची लक्षणे उजव्या बाजूला प्रभावी असतात. उपसेनापती डाव्या बाजूला उभा राहतो, तसेच सेनापती उजव्या बाजूला उभा राहतो. सांगायचा मुद्दा असा की ते अंत्ययात्रेसारखे साजरे केले जाते. हत्याकांडांबद्दल तीव्र दुःख होऊन त्यामुळे शोकाकुल वातावरण असले पाहिजे. अंत्ययात्रेप्रमाणे शोकाकुल वातावरणात जय झाल्याचे जाणवले पाहिजे. तरण तारण आणि मरण मारण
माणसाला जगण्याची जितकी तीव्र लालसा असते, त्याच्या तळाशी त्याला तितकीच मरणाचीही तीव्र लालसा असते. एरवी तो जगण्याची धडपड करणार नाही. जगण्याच्या मागे मरण लपलेले आहे, म्हणून तो जगायला हालचाल करत असतो. तो जगण्याचा प्रयत्न करतो. परंतु जेव्हा त्याच्या लक्षात येते की आता आपण जगू शकत नाही, तेव्हा त्याला मरणाची इच्छा होते. तो मरण यावे म्हणून प्रयत्न करू लागतो. एकतर आत्महत्या करतो किंवा आत्महत्या करण्याचे धाडस नसेल तर ते काम तो देवाकडून करवून घेऊ इच्छितो. तो देवाला आळवतो की बाबा रे, आता मला घेऊन जा, मला बोलावणे पाठव. जीवनात निराश झालेले, जीवनात वैफल्य आलेले, देहपीडेने वैतागलेले, वृद्ध होऊन आबाळ होत असलेले देवाकडे मरण मागतात. माणसाला जगायची इतकी आत्यंतिक टोकाची इच्छा लालसा असते की स्वतःला जगवण्यासाठी प्रसंगी दुसऱ्याचे हाल झाले तरी तो ते करतो. स्वतःला वाचवण्यासाठी प्रसंगी तो दुसऱ्याची हिंसा करतो. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी तो प्रसंगी दुसऱ्याचे प्राण घेतो. हे जर जमले नाही तर तो स्वतःला संपवण्यासाठी प्रयत्न करतो. कारण जगण्यामागे मरण लपलेले आहे, ते वर उफाळून येते. यामुळे जगात चोऱ्यामाऱ्या होत असतात, पळवापळवी होत असते, भांडण तंटे होत असतात, हुकमत गाजवली जाते, सत्ता पिपासू निर्माण होतात, हिंसा होत असते, बळजबरी होत असते, बलात्कार होत असतो, युद्ध होत असते, आत्महत्या होत असतात. हे सारे जगायच्या आणि मरायच्या तीव्र इच्छेने होत असते. यामागे स्वतःचा किंवा दुसऱ्याचा मृत्यू उपस्थित असतो. जगणे म्हणजे मृत्यूची अनुपस्थिती असते. सृजन झाले की भंजन, विध्वंस हेच एक शाश्वत सत्य उरते. निर्माण झाले की एकच एक सत्य ही निर्माण होते आणि ते म्हणजे निर्वाण. जन्म झाला की जीवनात एकच शाश्वत उरते, ते म्हणजे मृत्यू. माणूस जीवनात जगायचा हेतू ठेवतो, काहीतरी प्रयोजन ठेवतो, काहीतरी महत्त्वाकांक्षा बाळगतो आणि यामुळे फसतो. जीवनाच्या कैवल्यानंदाला वंचित होतो. इतकेच नव्हे तर जीवनात दुःख, अवहेलना, नैराश्य याशिवाय काही उपभोगत नाही. त्याला जीवन नको होते. मानव त्याला जसे पाहिजे तसे जगू लागतो. लहानपणी तो आईवडील सांगतील तसे करत असतो. वय वाढल्यावर, भौतिक ज्ञान मिळू लागल्यावर तो स्वतंत्र होतो. त्या स्वातंत्र्याच्या उन्मेषात त्याला स्वतंत्र बुद्धीने जगायची इच्छा होते. कारण आध्यात्मिक ज्ञानाचे बाळकडू पाजले जात नाही आणि शिक्षणात आध्यात्मिक ज्ञानाचा समावेश नाही. वास्तवात मानवाने त्याला ताओकडून जे जसे जीवन दिलेले आहे त्याने ते तसेच आणि तेवढेच जगायचे असते. ताओ इच्छा हाच त्याच्या जीवनाचा एकमेव कार्यक्रम असला पाहिजे. हरि ओम.